महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील महान समाजसुधारक, तत्वज्ञ, कवी आणि आध्यात्मिक नेते. त्यांनी त्या काळात समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि समाजाला मानवतेचा संदेश दिला. त्यांचा जन्म 1131 रोजी अक्षय तृतीया इंगळेश्वर बागेवाडी कर्नाटक राज्यात एका ब्राह्मण घराण्यात झाला. त्याने रूढी परंपरांना विरोध करून वीरशैव लिंगायत धर्म स्वीकारला. त्यांची आध्यात्मिक वाटचाल कुडल संगम या ठिकाणी झाली. त्यांनी भगवान शिवाच्या भक्तीत स्वतःला झोकून दिली. त्यांनी कुडल संगम देव यांना त्यांनी आपले आराध्य दैवत मानले आणि कर्नाटक येथे राजा बिदर यांच्या दरबारात मंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी समाजातील असमानता दूर करण्यासाठी अनेक क्रांतिकारक पावले उचलली आणि त्याचे महत्वाचे कार्य, पहिलं महत्वाचं कार्य जर आपण जाणून घ्यायचं म्हटलं तर अनुभव मंडपाची स्थापना त्यांनी केली. हे जगातील सर्वात पहिले लोकशाही स्वरूपाचे सर्व जाती धर्माचे आध्यात्मिक संसद मानले जाते. दुसरे जर महत्वाच्या कार्याचा आढावा घ्यायचा म्हटलं तर वाचन साहित्य निर्माण केले आणि साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आध्यात्मिक व सामाजिक विचार मांडले. तिसरे त्यांचे महत्वाचे कार्य म्हणजे कर्म, भक्ती आणि समानतेवर आधारित अशा लिंगायत धर्माचा प्रसार आणि प्रचाराची त्यांनी धुरा हातामध्ये घेतली. चौथ्या महत्वाच्या कार्याचा जर आढावा घ्यायचा म्हटलं तर समाजातील जातीभेद नाहीसा करायचा असेल तर आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले पाहिजे हे ओळखून त्यांनी एका आंतरजातीय विवाह देखील करून दिला. त्यामुळे समाजात त्यांना विरोध पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना कल्याण सोडावं लागेल. पुन्हा ते कुडल संगम या ठिकाणी कैलास परमेश्वराच्या प्राप्तीसाठी गेले. अंतःकरणातील भक्तीवर त्याचं प्रतीक म्हणून लिंग पूजेला त्यांनी महत्व दिले. काम करणे म्हणजेच कैलास, म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती असे ते मानत. इसवी सन 1167च्या सुमारास त्यांचे निधन झाले. लिंगायत समाजाचे ते प्रमुख प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा सामाजिक समतेचा आणि मानवतेचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आधुनिक लोकशाही आणि मानवता अधिकाराशी सुसंगत आहेत. महात्मा बसवेश्वर हे केवळ संत नव्हते तर ते एक क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांनी समाजात असमानता, न्याय आणि मानवता यांची ज्योत प्रज्वलित केली. त्यांची शिकवण आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे. धन्यवाद.